नमस्कार. आणि आज लकीली खूप छान असं वेदर आहे इथे. काल डिनर तुम्ही जो पाहिला, मस्त आम्ही बाहेरून डिनर ऑर्डर केला होता आणि त्यानंतर तर काही शूट नाही करता आलं, मध्ये सुद्धा काही वेळ नाही मिळाला काल शूट करायला. आणि जेव्हा तुम्ही असं ना डेली व्लॉगिंग काइंड ऑफ करते ना, तर ते लक्षात नाही राहत आहे, कारण का सवय नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींची, डेली व्लॉगिंग आणि करायचं. सो त्याच्यामुळे यूज टू हळूहळू जसं आठवेल तसं मी स्टार्ट करते आहे व्लॉगिंग करायला. सो आजचा दिवस खूप छान आहे, मस्त इथे ऊन पडलेलं आहे. मागे गार्डन पण लवकरच क्लीन होणार आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या महिन्यात. सो तेव्हा ते एक मोठं प्रोजेक्टच आहे, गार्डन क्लिनिंग आणि बऱ्याचशा आहे गोष्टी. सो आज काल तुम्हाला जे आंबे दाखवले होते, सो त्याचं आज आई म्हणाला आमरस करूयात. सो आम्ही पायरीचे आंबे आहेत ते पाण्यात भिजत घातलेले आहेत. पुरीचं पीठ तयार आहे, इथे चिकू कट केलेला आहे, मध्ये मध्ये आमचं मंचिंग चालू आहे. सो आज मस्त पुरी, आमरस, कुरडई आणि थोड्या भाज्या आहेत. काल जे ऑर्डर केलं होतं डिनर त्यातलं आमचं संपलंही नाही, बरंचसं आहे. खूप करीच होत्या. सो ते आहे. सो असं सिम्पल असं मस्तपैकी लंच असणार आहे. वेदांतने पुरी श्रीखंड खाल्लेला आहे. सो पुरी आणि आमरस तो पहिल्यांदाच खाणार आहे. होप तो आवडीने खाईल. त्याची बघूया रिॲक्शन. मी आठवण आली तर नक्की कॅप्चर करेन की तो काय रिॲक्शन करतोय, काय रिॲक्ट करतोय. पुरी आणि आमरस त्याला आवडतं का. सो स्टे ट्यून. सो आता पुढच्या तयारीला लागते आहे, आमरस बनवायची तयारीला लागते आहे. सो असंच सोबत राहा. काय करता अर्धा दिसतोय, हाफ दिसतोय, खाली यावं लागेल तुला. हॅलो हॅलो. हा हात नाही लावायचा. मम्माने जेमतेम सेट केलाय तो कॅमेरा. ते बघ मम्मी काय करते. तू आमरसपुरी खाणार? आमरसपुरी नाही खाणार. आजकाल वेदांतला सगळं माहिती आहे, काय कुठे असतं, त्याचे ब्लूबेरीज कुठे असतात, त्याचे डाळे कुठे असतात. चिकू खाणार? चिकू खाणार? देऊ? चिकू खातो वेदांत. नको. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? संत्र प्रचंड आवडतं, बेरीज खूप आवडतात. नक्की सांग, तुला ब्लूबेरी पाहिजे, तुला संत्र पाहिजे. बाबा घेतात ग तुला. बाबा घेतात. काय पाहिजे? काय पाहिजे वेदांतला? पहिले हाय कर, से हॅलो. एखादी गोष्ट म्हटलं ही पाहिजे तर पाहिजे. कुरमुरे खा ना, कुरमुरे. हे लगेच बघा आमचा चेहरा खुलला. कुरमुरे खाणार? काय डाळे खाणार? डाळे खातो, कुरमुरे खातो. आंब्यांचा रस मी पहिल्यांदा काढतीये, कारण युकेला आल्यापासून आम्ही म्हणजे आंबे आणल्यानंतर आंब्यांचा रस करू असं होतं, बट ते आंबे तिथपर्यंत राहतच नाही. ते त्याच्या आधीच कापून पोटात जातात आणि पायरी पण नाही मिळत. आणि पायरी पहिल्यांदा आम्ही म्हणजे इतक्या वर्षात तर मी पहिल्यांदा खाते. इंडियात असताना मी लिटरली एक 10 प्रकारचे आंबे खाल्लेले आहेत लहानपणापासून. आणि इथे लग्न झाल्यानंतर आम्ही इथे आल्यानंतर केसर आणि हापूस हे 2च आंबे, किंवा बदामी खाला तर ट्राय कधी वेगळा. पण पायरी खूप वर्षांनी खाणार आहोत. आणि हा असा प्रॉपर ऑथेंटिक पद्धतीने जो रस काढतो ना, तो मी पहिल्यांदा असा बनवतीये. सो लुकिंग फॉरवर्ड की कसा होतोय. इथे आता एकच आंबा मी हे केलेला आहे आणि खूप छान गर आहे त्याला. एक मस्त सुगंध आहे घरभर पसरलेला ह्या आंब्यांचा. खूपच मस्त.
मस्तच ऊन पडलेलं आहे आणि ह्याचा पुरे फायदा आम्ही घेण्यात आलेला आहे. आणि आज सुट्टी आहे आणि इथे बेबी अभियान छानपैकी हा असा बाउन्सरमध्ये बसलाय आणि मजा घेतोय मस्तपैकी. आणि वेदांत आज फुल समरचा यूज करून घेतोय, असं छान वेदर असल्याचा. नो बाबा. हा बाहेर त्याची एवढी मस्तपैकी कार वेट करतीये गो. मस्त क्लिअर स्काय आहे. येते ना असं छान सनी वेदर बघायची सवय नाही. मर पुरताच असते सवय. इथे अंगणच म्हणूया, असं फुल ओपन मस्त एम्प्टी स्पेस आहे भरपूर इकडे आमचा पार्किंगचा. कच करतो सोना, कच करतो. अली वा वा वा. वेदांत वेदांत दे. बापले वर चालत असतात. हे सगळं असं बाजूला करायचं. 1 2 3 वेदांत 4 5 दे. त्याने तोंडात घातलेला आहे पेबल. मान सांभाळ. तू बाबांना पकड. वेदांत कुठे गेलाय?